आपण सध्या भंडाऱ्याहून जात असलेल्या मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर आहोत। बघू शकतो आपण इथे जे खड्डे पडलेले आहेत हे राष्ट्रीय महामार्ग आहे। राष्ट्रीय महामार्गावर बघू शकतो ठिकठिकाणी 2 ते 3 इंचापर्यंतचे खड्डे पडलेले आहेत। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असते आणि नागरिकांना वाहतूकदारांना या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो। वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडचण होत असते। खरं पाहायला गेलं तर हा जो महामार्ग आहे हा नवनिर्माणाधीन आहे, अजूनपर्यंत त्याचं काम पूर्णपणे झालेलं नाही आहे। मात्र तरीसुद्धा ठिकठिकाणी हे खड्डे पडले असल्यामुळं वाहतूकदारांना याचा मोठा अडचणीचा सामना करावा लागतो। मोठ्या प्रमाणात इथून जड वाहतूक होत असते आणि त्या जड वाहतूकदारांना येतपर्यंत भरधाव वेगात येतात, मात्र इथं त्यांना वेग त्यांचा मंदावतो आणि त्यामुळं म्हणून मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो। खरं पाहायला गेलं तर राष्ट्रीय महामार्गाने यावर उपाययोजना करायला हवी होती, मात्र अजूनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे। त्यामुळं याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।